नमस्कार, गणेश ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलवर आपण पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला जे दिसत आहे ते आहे इस्कॉन टेम्पल। आशिया खंडातील सर्वात मोठं राधाकृष्ण यांचं भव्य असं सुंदर असं नक्षीकाम केलेलं मंदिर। तर ते महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील खारघर या ठिकाणी आहे। तर खारघर स्टेशनवर जर तुम्ही कधी आला तर खारघर स्टेशनवरून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे। रिक्षा बस इथून तुम्हाला मिळू शकते। तर संगमरवरी दगडामध्ये हे केलेलं बांधकाम 250 कोटीपेक्षा जास्त रक्कम यासाठी खर्च आलेले। हे जे अतिशय सुंदर असं नक्षीकाम या मंदिरात केलेलं आहे। या मंदिराचं भव्य दिव्य आपल्याला दर्शन या व्हिडिओ मार्फत आम्ही करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूयात। ते नवी मुंबई मधील जे फेमस आहे जे खारघर स्टेशन पासून जवळ फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे। तर आपण आता रिक्षामध्ये बघतोय इथून आपण आपला प्रवास चालू आहे। नक्कीच तुम्ही इथे आम्हाला सांगतात व्हिडिओमध्ये पाच राहा आणि आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने आहे म्हणजे ती टॉपिक शेअर करू। तर आपण आता आलेलं आहे उत्सव गावामध्ये। समोर दिसत आहे ते उत्सव टेन्शन आहे तिथे आता आपण पुढे जाणार आहोत। आता आपण जिथे आलोय या लोकेशनचं नाव आहे उत्सव चौक। इथून आता आपण पुढे निघालो। शनिवारी जर आपण तुम्ही इकडे येत असाल इस्कॉन टेम्पलला तर नक्कीच तुम्हाला ट्रॅफिक लागणार आहे। कारण शनिवार आहे ना आम्हालाही खूप ट्रॅफिक लागलेली। सिग्नल इथून खूप लांब आहे आणि ट्रॅफिक बघू शकता तुम्ही लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहे। हे बघा गोल्फचे मैदान आहे त्या बाजूला। हे बघा आता तुम्हाला दिसत आहे मध्ये आता पण इथून रस्ता नसल्यामुळे आपल्याला जायचं आहे तिकडे। ते समोर आहे सेंट्रल पार्क। आता आपण आलो आहे जवळ इस्कॉन टेम्पलच्या। आता आपण आलो आहे खारघर मधील ज्या मेन पॉइंटला आपण जाणार होतो ते आहे इस्कॉन टेम्पल। समोर आपल्याला दिसत आहे भारतामध्ये हे 2 नंबरचं मंदिर आहे आणि 1 नंबरचं हे कलकत्त्यामध्ये आहे आणि हे भारतामधील दुसरं मंदिर भव्य दिव्य असं राधाकृष्ण यांचं हे मंदिर आहे। ही जी कमान आहे या कमानीतून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत। बघू शकता किती गर्दी जमलेली आहे। समोर सुद्धा इथे आहे मंदिर। इकडे जे उजव्या साईडला दिसत आहे ते आहे बूट चपला वगैरे काढण्यासाठी केलेली जागा। आणि लेफ्ट साईडला आहे हे महाप्रसादासाठी इथे प्रसाद वाटप केलेलं आहे। आणि आज शनिवार असल्यामुळे खूपच गर्दी कारण शनिवारी सुट्ट्या असतात। खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे इथे। बाजूला गार्डन आहेत। पूर्ण
संपूर्ण बांधकाम या मंदिराचं संगमरवरी दगडामध्ये केलेलं आहे. इथून खाली गेलं की इकडे नाश्ता वगैरे सर्व भेटत आहे. तसेच ग्रंथालय म्हणजे जे वस्तू संग्रहालय आहे हे या बाजूला होतं खाली. इथून आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहे. 7 वाजता मंदिराचं गेट त्यांनी ओपन केलं आणि 7 वाजता इथून मंदिरात आपल्याला प्रवेश देण्यास सुरुवात केली. नक्षीकाम बघू शकता. अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे मंदिराचं. खूप देखणं स्वरूप इथे आहे. राधाकृष्ण यांच्या तर खूप सुंदर अशा मूर्ती आहेत इथं. आपण नक्कीच या मंदिराला भेट द्यायला विसरू नका. मुंबईत असाल तर नक्कीच एकदा तरी इथे या. आरती संपली. आता लोकांना बाहेर जाण्यासाठी मार्ग ओपन होता. त्याच्या बाजूला जे बिल्डिंग तुम्ही पाहत होता त्या बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी गेस्ट हाऊस आहे. मोठी गेस्ट हाऊस आहे.
इथे आरती घेऊन आम्ही इथून पुढे आता आम्ही घरी निघालो. खूप सुंदर असं दर्शन झालं. हा आहे नाईट व्ह्यू. रात्रीच्या लाइटिंग मध्ये खूप असं सुंदर असं मंदिर दिसत होतं. आणि आज पब्लिक खूप असल्यामुळे गार्डन वगैरे त्यांनी ओपन नव्हती केली, गार्डन बंद ठेवली होती. आणि मंदिराला प्रदक्षिणा घालायचे पण लाईन बंद होती. हाथ मत पकड़िए, देने वालों का हाथ मत पकड़िए, दीजिए. आता आम्ही बाहेर येऊन आपले शूज वगैरे घातले आणि घरी जाण्यास परतीचा प्रवास आमचा सुरू केला. आपण इस्कॉनचे भव्य टेम्पल आता आपण पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही एकदा इथे भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.